आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, संसर्गजन्य रोग. म्हणजे ते कसे पसरतात आणि त्यांना कसं रोखता येतं. परीक्षेसाठी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि हो, ही आपल्या मालिकेतील पहिलीच चर्चा आहे. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या चर्चेत आपण या सगळ्या मुद्द्यांवर लक्ष देणार आहोत. सगळ्यात आधी संसर्गजन्य रोग म्हणजे काय हेच समजून घेऊ. मग ते हवा, पाणी, अन्न, कीटक आणि थेट संपर्कातून कसे पसरतात ते पाहू. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी एक फास्ट रिव्हिजन करू, म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात राहील. तर आपला पहिला विभाग, संसर्गजन्य रोग म्हणजे नेमकं काय. म्हणजे ही बेसिक कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचे आहे. अभय, माझा एक प्रश्न आहे. आपण म्हणतो की हा रोग संसर्गजन्य आहे. मग ह्याचा नेमका अर्थ काय होतो? परीक्षेच्या दृष्टीनं कोणती मूळ गोष्ट आपल्याला समजून घ्यायला हवी? अगदी बरोबर प्रश्न विचारला प्रिया. तर बघा, जे रोग सूक्ष्म जीवांमुळे होतात, म्हणजे अगदी डोळ्यांना न दिसणाऱ्या जंतूंमुळे, आणि जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात, त्यांनाच संसर्गजन्य रोग म्हणतात. समजा एखाद्याला टायफॉइड झालाय आणि तो खोकला किंवा शिंकला, तर त्याच्या थुंकीतून ते जंतू बाहेर पडतात. मग हे जंतू जर दुसऱ्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेले तर त्यालाही तोच आजार होऊ शकतो. चला, आता रोगांच्या प्रसाराचे दोन मुख्य मार्ग पाहूया, हवा आणि पाणी. यावर परीक्षेत हमखास प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे नीट समजून घेऊ. मग हे रोग नक्की हवेतून आणि पाण्यातून पसरतात तरी कसे? मला वाटतं हे दोन सगळ्यात सामान्य मार्ग आहेत, बरोबर ना? याबद्दल जरा सविस्तर सांगा ना. अगदी बरोबर. इथं आपण दोन्ही मार्ग पाहू शकतो. बघा, डावीकडच्या चित्रात खोकल्यामुळे किंवा शिंकल्यामुळे जंतू हवेत कसे पसरतात हे दिसतंय, तर उजवीकडच्या चित्रात दूषित पाण्यामुळे रोग कसे पसरतात हे दाखवलंय. म्हणजे हे रोग जंतू या दोन्ही माध्यमांमधून अगदी सहजपणे एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात. आता आपण हवेमार्फत होणाऱ्या प्रसाराबद्दल बोलू. जेव्हा एखादी आजारी व्यक्ती खोकते किंवा शिंकते, तेव्हा तिच्या थुंकीचे बारीक कण हवेत पसरतात आणि याच कणांमधून ते जंतू श्वासावाटे दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जातात. फ्लू आणि स्वाईन फ्लू ही याची अगदी उत्तम उदाहरणं आहेत. ही नावं परीक्षेसाठी लक्षात ठेवायची आहेत. तसंच पाण्यामधूनही रोग पसरतात. टायफॉइड, कॉलरा, कावीळ या रोगांचे जंतू रुग्णाच्या विष्ठेमध्ये असतात. आणि ही विष्ठा जर समजा पिण्याच्या पाण्याच्या स्रोतात मिसळली तर ते पाणी दूषित होतं. असं दूषित पाणी प्यायल्यामुळे निरोगी व्यक्तीलाही त्या रोगांची लागण होते. आपला पुढचा विभाग आहे अन्न आणि कीटकांद्वारे होणारा प्रसार. परीक्षेत अनेकदा या दोन प्रकारांमध्ये काय फरक आहे हे ओळखायला सांगतात. त्यामुळे याकडे जरा विशेष लक्ष देऊया. ही चित्र पाहिल्यावर असं लक्षात येतंय की रोग थेट अन्नातून पण पसरतात आणि अन्नावर बसणाऱ्या माशांसारख्या कीटकांमुळेही पसरतात. बरोबर आहे का हे? हो प्रिया, तुझं निरीक्षण अगदी बरोबर आहे. आपण आधी अन्नाबद्दल बोलू. बऱ्याचदा एखाद्या कार्यक्रमात किंवा उघड्यावरच्या ठेल्यावरचं दूषित अन्न खाल्ल्याने एकाच वेळी अनेक लोकांना अन्नातून विषबाधा म्हणजेच फूड पॉयझनिंग होतं. हा झाला अन्नाद्वारे होणारा थेट प्रसार. आणि आता कीटक काय करतात ते पाहूया. माशा कुठेही घाणीवर बसतात आणि तिथले रोगजंतू त्यांच्या पायांना चिकटतात. मग त्याच पायांनी ते आपल्या अन्नावर बसतात. साहजिकच ते अन्न खाल्ल्यावर आपण आजारी पडतो. तसंच डासांचं पण आहे. विशेषतः मलेरियाचा डास. तो जेव्हा एखाद्या मलेरिया झालेल्या रुग्णाला चावतो तेव्हा त्या रुग्णाच्या रक्तातले जंतू डासाच्या शरीरात जातात आणि मग तोच डास जेव्हा एखाद्या निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा ते जंतू त्या व्यक्तीच्या शरीरात जाऊन त्याला मलेरिया होतो. आणि आता आपण प्रसाराच्या शेवटच्या प्रकाराकडे आलो आहोत, तो म्हणजे थेट संपर्क. यामध्ये त्वचेला त्वचा लागणं किंवा एकमेकांच्या वैयक्तिक वस्तू वापरणं या गोष्टी येतात. हे तर अगदी स्वाभाविक आहे. जर रोग स्पर्शाने पसरत असतील तर मग हात धुण्यासारखी साधी स्वच्छता हाच त्यांना रोखण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग असणार. 100%. नायटा, खरूज यांसारखे त्वचेचे रोग थेट संपर्कातूनच होतात. म्हणजे रुग्णाच्या त्वचेला आपला स्पर्श झाला किंवा त्याचे कपडे वापरले तर हे रोग दुसऱ्या व्यक्तीला सहज होऊ शकतात. म्हणूनच तर वैयक्तिक स्वच्छता इतकी महत्त्वाची आहे. चला, तर आतापर्यंत आपण रोगांच्या प्रसाराचे सगळे प्रकार समजून घेतले. आता वेळ आहे परीक्षेसाठी एक झटपट उजळणी करण्याची. यामुळे सगळे मुद्दे आपल्या डोक्यात पक्के बसतील. या टेबलमध्ये सगळी माहिती एकत्र दिली आहे. हवेमार्फत पसरणारे रोग आहेत फ्लू आणि स्वाईन फ्लू. पाण्यामार्फत टायफॉइड, कॉलरा आणि कावीळ. कीटकांमार्फत मलेरिया. आणि संपर्कामुळे पसरणारे रोग आहेत नायटा आणि खरूज.
हा तक्ता खरं तर या संपूर्ण चर्चेचा सार आहे. परीक्षेला जाण्याआधी यावर एक नजर नक्की टाका. तर संसर्गजन्य रोग म्हणजे काय? अगदी सोपं आहे. जे रोग आपल्याला डोळ्यांनी न दिसणाऱ्या सूक्ष्म जीवाणूमुळे होतात त्यांनाच संसर्गजन्य रोग असं म्हणतात. ही व्याख्या अगदी पक्की लक्षात ठेवा. आणि हो, हे जे रोग पसरवणारे सूक्ष्मजीव आहेत ना, त्यांना एक खास नाव आहे. ते म्हणजे रोगजंतू. याचा अर्थ असा की सगळेच सूक्ष्मजीव वाईट नसतात, पण जे आजारपण आणतात त्यांनाच आपण रोगजंतू म्हणतो. ठीक आहे, मग आता आपल्याला रोग आणि रोगजंतू म्हणजे काय हे तर कळलं. पण खरा प्रश्न तर पुढे आहे. हे रोगजंतू एका माणसाकडून दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचतात तरी कसे? चला, आता आपण त्यांच्या प्रसाराचे माध्यम आणि मार्ग समजून घेऊया. आणि हा प्रश्न महत्वाचा काय माहितीये? कारण जर आपल्याला रोग पसरण्याचा मार्गच कळला नाही तर आपण त्याला थांबवणार कसं? म्हणूनच हा मुद्दा नीट समजून घेणं आवश्यक आहे. रोग पसरण्याची मुख्यत्वे 4 माध्यमं आहेत: हवा, पाणी, अन्न आणि कीटक. हो, हे 4 शब्द अनेक रोगांच्या प्रसाराचं मूळ आपल्याला ह्याच 4 गोष्टींमध्ये सापडतं. आता बघा, हवेतून प्रसार कसा होतो. जेव्हा एखादी आजारी व्यक्ती शिंकते किंवा खोकते तेव्हा तिच्या तोंडातून उडणाऱ्या तुषारांमधून अक्षरशः लाखो रोगजंतू हवेत मिसळतात. आणि मग जवळ असलेली निरोगी व्यक्ती श्वास घेते तेव्हा ते जंतू थेट तिच्या शरीरात जातात. किती सोपं आहे हे, नाही का? अगदी बरोबर. आणि फक्त हवाच नाही, तर दूषित पाणी प्यायल्याने किंवा अस्वच्छ अन्न खाल्ल्याने सुद्धा रोग पसरतात. टायफॉइड, कॉलरा यांसारखे आजार तर याच मार्गाने पसरतात. म्हणूनच तर आपण नेहमी म्हणतो की पाणी उकळून प्या आणि अन्न ताजं खा. चला, आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हे सगळं थांबवायचं कसं? म्हणजे रोग होऊच नये यासाठी काय करायला हवं? इथेच येतो रोग प्रतिबंध आणि स्वच्छतेचा मुद्दा. हे चित्र बघा, हे आपल्याला खूप काही सांगून जातं. टायरमध्ये किंवा इतर कुठेही थोडं जरी पाणी साचलं ना की ते डासांसाठी घर बनतं. आणि हेच डास मलेरिया, डेंग्यूसारखे भयंकर आजार पसरवतात. म्हणजे बघा, छोटीशी अस्वच्छता किती महागात पडू शकते. मग आपण काय करू शकतो? तर हे काही साधे सोपे उपाय आहेत. आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. कुठेही पाणी साचू देऊ नका. गरज असेल तर कीटकनाशकांची फवारणी करा. आणि हो, घरात कुणाला संसर्गजन्य आजार झाला असेल तर त्यांना इतरांपासून थोडं वेगळं ठेवा, म्हणजे इतरांना संसर्ग होणार नाही. आता स्वच्छतेच्या जोडीला आपल्याकडे विज्ञानाने दिलेलं एक खूप मोठं आणि शक्तिशाली शस्त्र आहे, आणि ते म्हणजे लसीकरण. चला तर या उपायाबद्दल थोडं अजून जाणून घेऊया. बरोबर, हा प्रश्न पडतोच की लस घेतल्यावर असं नेमकं काय होतं आपल्या शरीरात की आपण आजारांपासून वाचतो? काय आहे यामागचं विज्ञान? याचं उत्तर आहे रोगप्रतिकार शक्ती. लसीकरण म्हणजे एक प्रकारे आपल्या शरीराच्या सैन्य दलाला प्रशिक्षण देण्यासारखं आहे. लस दिल्यावर आपलं शरीर त्या विशिष्ट रोगजंतूला ओळखायला शिकतं आणि त्याच्या विरुद्ध लढायला तयार होतं. मग जेव्हा भविष्यात त्या जंतूचा खरा हल्ला होतो तेव्हा आपलं शरीर त्याला सहज हरवतं. घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ अशा अनेक जीवघेण्या आजारांपासून आज आपण फक्त आणि फक्त लसीकरणामुळे सुरक्षित आहोत. या लसी खऱ्या अर्थाने वरदान आहेत. आणि ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लसीकरण ही फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाही, तर संपूर्ण समाजाच्या आरोग्याचा प्रश्न आहे. म्हणूनच आपलं सरकार सार्वजनिक आरोग्य सेवांच्या माध्यमातून देशभर लसीकरण कार्यक्रम राबवतं, जेणेकरून सगळे सुरक्षित राहतील. चला तर, आता आपण या संपूर्ण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता आपण ते मुद्दे पाहूया जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि जे आपल्याला विसरून चालणार नाहीत. हे 4 मुद्दे म्हणजे या पूर्ण धड्याचं सार आहे. 1. रोग टाळायचे असतील तर स्वच्छता आणि लसीकरण हे 2 आधारस्तंभ आहेत. 2. प्रत्येक रोगामागे एक विशिष्ट प्रकारचा रोगजंतू असतो. 3. लसीकरण हा रोग टाळण्याचा एक सर्वोत्तम मार्ग आहे. आणि 4. जेव्हा एखादा आजार एकाच वेळी खूप लोकांना होतो तेव्हा त्याला आपण साथ आली असं म्हणतो. हे 4ही मुद्दे अगदी पाठ करून ठेवा. आणि जाता जाता एक शिक्षक म्हणून तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. विचार करा की जेव्हा एखादी साथ येते तेव्हा फक्त मी माझी स्वच्छता ठेवली म्हणजे झालं असं चालतं का? नाही. मग वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच संपूर्ण समाजाच्या आरोग्याचं नियोजन करणं इतकं महत्त्वाचं का ठरतं? यावर नक्कीच विचार करा. तुमच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा.